Hello dear students, in today's lecture we are going to see two concepts from this chapter. One is element and other is compound. स्टुडंट्स, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मॅटर जे आहे त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय त्याला करू शकतो. त्यातला पहिला प्रकार आपण क्लासिफिकेशनचा बघितला की आपण मॅटरला 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस बेस्ड ऑन देअर फिजिकल स्टेट्स. आता दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपल्याला मॅटरला क्लासिफाय करता येऊ शकतं आणि तो जो प्रकार आहे त्याच्याप्रमाणे आपण मॅटरला 3 प्रकारामध्ये अगेन डिवाइड करू शकतो, दॅट इज एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. आता ते जे 3 प्रकार आहेत त्यातले 2 टाईप्स, 2 जे प्रकार आहेत ते आपण आज बघणार आहोत. त्यातला फर्स्ट टाईप आहे तो आहे एलिमेंट. हे जे आज मी काही तुम्हाला एलिमेंट आणि कंपाऊंडबद्दल सांगणार आहे इन्फॉर्मेशन, ती खूप महत्त्वाची आहे. बेसिक कन्सेप्ट्स आहेत या, आणि ह्या तुम्हाला पुढं प्रत्येक वेळेस कोणत्याही स्टँडर्डमध्ये तुम्ही जा, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, तिथे तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्यवस्थित समजून घ्या एलिमेंट आणि कंपाऊंडमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे. आता एलिमेंट म्हणजे काय आपण बघूयात. पहिल्यांदा जे सबस्टन्सेस एकाच टाईपच्या मॅटरनी बनलेले असतात. मॅटर म्हणजे कळलं ना तुम्हाला की आपल्या आजूबाजूला जे काही आहे इट इज मॅटर. सो त्या मॅटरचे प्रकार जो आहे तो एलिमेंट. आणि एलिमेंट कुणाला म्हणायचं? दीज आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ मॅटर. जे सबस्टन्सेस एकाच प्रकारच्या कणांनी, मॅटरनी, पार्टिकल्सनी बनलेले असतात त्यांना म्हणायचं एलिमेंट्स. ही त्याची डेफिनिशन किंवा एलिमेंटची कन्सेप्ट झाली. आता मी काही एक्झाम्पल्स देते तुम्हाला आणि त्याचाच आपण रेफरन्स घेऊन जो पुढचा कंपाऊंड हा कन्सेप्ट आहे तो देखील बघूयात. आता एलिमेंटचे एक्झाम्पल्स आपण बघतोय. सपोज आपण घेऊ एक एलिमेंट कार्बन, ज्याला आपण C ह्या सिम्बॉलनं डिनोट करतो, आणि दुसरं घेऊ ऑक्सिजन, ज्याला आपण O2 ॲक्च्युली असा रिप्रेझेंट करतो. नुसता जर ॲटॉमिक फॉर्ममध्ये असेल तर तो O ह्या सिम्बॉलनं आपण डिनोट करतो. आता मी मुद्दामून हे 2 वेगवेगळे प्रकार घेतलेत. स्टुडंट्स, असे जवळजवळ 118 एलिमेंट्स हे नोन आहेत टिल डेट. त्यापैकी काही एलिमेंट्स हे मेटल्स असतात, काही नॉन मेटल्स असतात आणि काही मेटॅलॉइड्स असतात. आता इथे जे 2 एलिमेंट्स आपण घेतलेत तो आहे कार्बन, की जो आपण C ह्या सिम्बॉलनं दाखवला आहे. आता हा ऑक्सिजन जो आहे तो मात्र जेव्हा आपण ॲटॉमिक फॉर्ममध्ये दाखवतो तर तो नुसता O असा दाखवतात, ठीक आहे. बट हा जो ऑक्सिजन आपण नॉर्मल जेव्हा प्रेझेंट असतो नॉर्मल स्टेटला, तर इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ O2, आणि हा O2 आहे मोलेक्यूल. म्हणजेच काही एलिमेंट्स हे सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये आहेत आणि काही एलिमेंट्स लाईक ऑक्सिजन, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, नायट्रोजन ह्यासारखे मोलेक्युल्स ह्यासारखे एलिमेंट्स हे मोलेक्यूलच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. त्यांना आपण डाय ॲटॉमिक मोलिक्यूल असं देखील म्हणू शकतो. पण ह्याच्यात देखील काय सिमिलॅरिटी आहे की हे जे मोलिक्यूल्स आहेत ते देखील एकाच प्रकारच्या ॲटमपासून बनलेत. म्हणजे सेम ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन हे जेव्हा केमिकली कंबाईन होतात दे फॉर्म O2 मोलिक्यूल्स. म्हणजे इथे देखील सेम टाईप ऑफ मॅटर आहे, बट त्याचे 2 ॲटम्स एकत्र आलेत आणि मग ऑक्सिजनचा मोलिक्यूल फॉर्म झाला आहे. हा फरक लक्षात आला. ॲटम जो आपण दाखवतो तो नुसता सिंगल त्याचा सिम्बॉल असतो, वेरॅज मोलिक्यूलमध्ये आपण 2 ॲटम्स किंवा त्यापेक्षा जास्तही ॲटम्स एकत्र येतात. बट जेव्हा आपण एलिमेंटच्या बाबतीत कन्सिडर करतो मोलिक्यूल, तेव्हा एकाच प्रकारचे 2 ॲटम्स हे एकत्र येतात. आणि पुढं जे कंपाऊंड आहे तिथे मी तुम्हाला त्याच्यातला फरक परत मी तुम्हाला नंतर सांगतेच. आता हे इथंपर्यंत लक्षात आलं तुम्हाला की एलिमेंट म्हणजे काय, आणि हे ते 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात, सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये किंवा मोलिक्यूलच्या फॉर्ममध्ये. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे नेक्स्ट, इट इज मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ मॅटर, ही एक कॅरेक्टरिस्टिक झाली. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा की ऑल ॲटम्स or molecules
ऑफ एलिमेंट्स आर सेम किंवा अलाइक, एकसारखे असतात. कोण? तर ह्या जे एलिमेंट्सचे ॲटम्स आहेत, म्हणजे तुम्ही जगातला कोणताही कार्बन घ्या तर ते सगळे कार्बनचे ॲटम्स सेम असणार. ऑक्सिजनचं मोलिक्यूल घ्या तर तो देखील सगळीकडे सेम असणार. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते, हा त्याचा दुसरा कॅरेक्टर किंवा दुसरी फीचर झालं. आता तिसरा कॅरेक्टर काय आहे बघा. आता जेव्हा ह्या ॲटमपासून मोलिक्युल्स फॉर्म होतात, तर तसं मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की दीज मोलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल रिॲक्शन्स बिटवीन द ॲटम्स. सो ती एक कॅरेक्टरिस्टिक्सच आहे एलिमेंटची की द मोलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर फॉर्म्ड by chemical reaction between atoms. कोणतेही जे मोलेक्यूल कधीही फॉर्म होतात तर ते एक प्रकारचे कंपाऊंड्सच असतात की जे दोन ॲटम्समध्ये केमिकल रिॲक्शन होतात. ही केमिकल रिॲक्शन एक्झॅक्टली होती कशी ही आपण पुढच्या काही चॅप्टर्समध्ये बघणारच आहोत. ॲटम्स कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स डोनेट, ॲक्सेप्ट किंवा शेअर करतात. तर ह्या 3 वेजनी कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं. ते कसं ते डिटेल आपण पुढं बघूयातच. सो हे लक्षात आलं. एलिमेंट्सचे जेव्हा मोलेक्युल्स फॉर्म होतात तर तिथे केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शनमध्ये जे फॉर्म झालेले सबस्टन्सेस असतात त्यांच्यामधले बॉन्ड्स हे इझिली ब्रेक होत नाहीत. सो ही एक कॅरेक्टरिस्टिक झाली. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, कार्बन जेव्हा तुम्ही आपण कन्सिडर करतो ह्याचा ॲटम वेगळा, ऑक्सिजनचा ॲटम वेगळा. प्रत्येक एलिमेंट हा त्याचा स्पेसिफिक ॲटमचं स्ट्रक्चर हे प्रेझेंट असतं और डेफायनाईट असतं. सो ह्याचे अजून एक फीचर आपण काय सांगूयात. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. आलं लक्षात. ह्या काही बेसिक फीचर्स आहेत और कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही एलिमेंट्स हे ओळखू शकता, रेकग्नाइज करू शकता. हे कॅरेक्टरिस्टिक्स झाले. आले लक्षात. आता ह्याचा रेफरन्स घेऊन आपण पुढचा जो स्ट्रक्चर आहे किंवा पुढचा जो टाईप आहे ज्याला आपण कंपाऊंड म्हणतो तो स्ट्रक्चर बघूया. आता एलिमेंट आणि कंपाऊंड यांच्यामध्ये काय फरक असणार. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, वन टाईप ऑफ मॅटर जसं आहे तसं कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतं कोणत्याही एलिमेंटपासून तर त्याच्यामध्ये मोर दॅन 2 टाईप्स ऑफ मॅटर हे प्रेझेंट असतात. 2 और मोर दॅन 2. जसं की CO2, H2O किंवा शुगर असेल. हे वेगवेगळे जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स, एलिमेंट्स केमिकली कंबाईन होतात आणि मग कंपाऊंड हे फॉर्म होतं. सो कंपाऊंडची पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण काय लिहूया की मेडअप ऑफ मोर दॅन 1 टाईप ऑफ मॅटर. एकापेक्षा जास्त टाईपच्या मॅटरपासून हे कंपाऊंड्स हे बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथेच जे आपण कार्बन घेतला आहे आणि एक ऑक्सिजन घेतला आहे, हे 2 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत आणि जेव्हा हे 2 वेगळे एलिमेंट्स केमिकली कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यापासून कंपाऊंड फॉर्म होतं ज्याला आपण CO2 म्हणतो. बरोबर. आता जेव्हा हे कंपाऊंड फॉर्म होतं ना एलिमेंटपासून तर तेव्हा केमिकल रिॲक्शन्स होतात आणि न्यूली फॉर्म्ड सबस्टन्सेस जे असतात तर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजपेक्षा टोटली डिफरंट असतात. अगदी तुमच्या ओळखीचं एक्झाम्पल सांगते. NaCl, मीठ ज्याला आपण म्हणतो. सो NaCl सोडियम आणि क्लोरीन ह्या 2 एलिमेंट्सपासून फॉर्म झालं आहे. ओरिजिनल जो सोडियम ॲटम आहे तो मेटल आहे आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे. सोडियम हा हायली रिॲक्टिव्ह असा मेटल आहे की जो हवेमध्ये नुसता ओपन ठेवला तरी तो एअर बरोबर रिॲक्ट होऊन पेट घेतो.
क्लोरीन देखील पॉयझनस असा गॅस आहे. हा मेटल आहे, सॉलिड आहे. क्लोरीन नॉन मेटल आहे, गॅशियस पॉयझनस असा स्ट्रक्चर आहे. आता जेव्हा हे दोन केमिकली कंबाईन होतात, सोडियम आणि क्लोरीन, तर तेव्हा त्यांच्यापासून NaCl म्हणजेच मीठ जे तयार होतं त्याच्या प्रॉपर्टीज ह्या ओरिजिनल दोन सबस्टन्सेसपेक्षा टोटली वेगळ्या आहेत. बरोबर की नाही? सो जेव्हा केव्हा कोणत्याही एलिमेंट्सपासून कंपाऊंड फॉर्म होतं बाय केमिकल रिॲक्शन्स, देन द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्सेस गेट टोटली चेंज्ड. सो हे देखील त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक झालं की आता इथे एक्झाम्पल आपण काय घेऊयात, CO2 घेऊ किंवा NaCl घेऊ, यासारखेच आपण कंपेअर करत जाऊ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी पडेल. आता इथं ऑल ॲटम्स ऑर मोलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर सेम म्हटले. आता इथे कंपाऊंडच्या बाबतीत आपण ॲटम्स लिहिणार का रे? नाही. कंपाऊंड हे कंपल्सरी दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्सपासून फॉर्म झालेला आहे. सो ह्या जो पॉईंट आहे कंपाऊंडचा तो लिहिताना आपण काय लिहिणार की ऑल द मोलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर अलाइक. जेव्हा आपण NaClच कन्सिडर करू किंवा CO2 कन्सिडर करू तर तेव्हा आपण जो CO2 म्हणतो त्याचा जे काही मोलेक्युलर स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला असेल तो सेम असणार आहे. बरोबर की नाही? NaCl मीठ जेव्हा म्हणतो तर मीठ तुम्ही कुठंही जा, मिठाचं स्ट्रक्चर चेंज होणार का रे? नाही. कंपोजिशन चेंज होणार का? नाही. सो इथं आपण काय लिहूया, ऑल द मोलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. ओके स्टुडंट्स, नाव आता काय सांगितलं तुम्हाला इथे, हे कशा पद्धतीनं मोलेक्युल्स फॉर्म झालेत की केमिकल रिॲक्शन बिटवीन ॲटम्स. इन द सेम वे हे जे कंपाऊंड्स आहेत ते देखील ॲटम्समध्ये केमिकल रिॲक्शन होऊनच फॉर्म झालेले असतात. सो हा देखील पॉईंट इथे सेम येईल की ऑल कंपाऊंड्स are formed by chemical reaction between atoms. आता जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज होतात ड्युरिंग धिस केमिकल चेंज. सो तो देखील पॉईंट आपण इथे लिहूया की properties of original substances get totally changed आणि substance which is having totally new properties is formed when the compound is formed. आलं लक्षात? आता ह्या कंपाऊंडमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं जे प्रपोर्शन असतं, त्यांचं जे प्रमाण असतं ते देखील नेहमी कॉन्स्टंट असतं. म्हणजे CO2 मध्ये एकच कार्बन आणि दोनच ऑक्सिजनचे ॲटम्स जे आहेत ते कंबाईन होतात. आपण पुढे ह्याच्याशी रिलेटेड काही लॉज देखील शिकणार आहे. सो आत्ता इथे तुम्ही काय लक्षात ठेवणार की जेव्हा केव्हा एखादं कंपाऊंड फॉर्म होतं तर तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्यांचं प्रपोर्शन हे कधीच बदलत नाही. जर बदललं म्हणजे समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन, जेव्हा दोन हायड्रोजनचे ॲटम आणि एक ऑक्सिजनचा ॲटम कंबाईन होतात तेव्हा काय फॉर्म होतं? दे फॉर्म H2O, दॅट इज वॉटर. बट वेन 2 hydrogen and 2 oxygen atoms combine, they form H2O2, that is hydrogen peroxide. आलं लक्षात? म्हणजेच जेव्हा एका स्पेसिफिक प्रपोर्शनमध्ये हे सबस्टन्सेस कंबाईन होतात तेव्हाच कंपाऊंड फॉर्म होतं. त्यांचं प्रपोर्शन हे कधीच बदलत नाही. हे एक ह्या कंपाऊंडची स्पेसिफिक अशी कॅरेक्टरिस्टिक आहे. सो सबस्टन्सेस किंवा एलिमेंट्स are present in constant proportion. आलं लक्षात? आणि ह्या कंपाऊंडचा अजून एक लास्ट पॉईंट जो आता तुम्हाला सांगितलाच आहे की
ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ओरिजिनल सबस्टन्सेसच्या त्या चेंज होतात. हा देखील ह्या कंपाऊंडचं एक स्पेसिफिक असं फीचर झालं. सो एलिमेंट आणि कंपाऊंड ह्यांच्यामधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला का बघून घ्या. काय काय डिफरन्स आहे की एलिमेंट हे 1 टाईप ऑफ मॅटरनी बनलेले आहेत, कंपाऊंड्स हे मोर दॅन 2 टाईप्स ऑफ मॅटरनी बनलेले असतात. एलिमेंट्समध्ये ओन्ली ॲटम्स किंवा त्यांच्यापासून फॉर्म होतात ते मोलेक्युल्स, कंपाऊंडमध्ये मात्र कंपल्सरी मोलेक्युल्स असतात. त्यानंतर जेव्हा मोलेक्युल्स फॉर्म होतात तेव्हा त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, हे जे कंपाऊंड्स असतात की नाही, तर हे कंपाऊंड्सना देखील आपण मोलेक्युल्स म्हणतो. हे NaClचा हा मोलेक्यूल असं देखील म्हटलं जातं आणि ह्यालाच कंपाऊंड असे दोन्ही देखील तुम्ही शब्द इथे यूज करू शकता. म्हणजेच NaClचा मोलेक्यूल हे एक कंपाऊंड आहे अशा पद्धतीनं. त्याच्यामध्ये गफलत होऊ दे. जेव्हा केव्हा कोणतेही 2 ॲटम्स केमिकली कंबाईन होतात तर तेव्हा त्या स्ट्रक्चरला मोलेक्यूल असं म्हणायचं किंवा त्यालाच आपण कंपाऊंड असं देखील म्हणतो. सो हा एक पॉईंट झाला. जेव्हा कंपाऊंड फॉर्म होतात तेव्हा ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज होतात आणि नवीन प्रॉपर्टीज असणारा सबस्टन्स हा फॉर्म होतो. आणि हे जे एलिमेंट्समध्ये असणारे कंपाऊंडमध्ये असणारे एलिमेंट्स जे आहेत त्यांचं प्रपोर्शन जे असतं ते फिक्स्ड असतं, ते कधीच बदलत नाही. सो हे झाले काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस बिटवीन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट प्रकार दॅट इज मिक्सचर्स म्हणजे काय असतात ते बघूया.